तर हे त्यावेळेस कळतंय, समजतंय की ज्यावेळेस आम्ही वारंवार धर्मश्रवण करू, तर त्यावेळेस आम्हाला समजेल की आम्ही जे काही त्याग केला, जे काही दान दिलं, ते आम्ही उचकून नाही काढावं. नाही तर त्याचं फळ येत नाही. आणि आला तर अतिशय निकृष्ट दर्जाचं असतं. म्हणून भगवान बुद्धांनी गुप्तदान सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये तुमचा कुठल्याही प्रकारचा अहंकार, मीपणा, गर्व हा जागृत होत नाही. तुम्ही जर हे ऐकणारच नाही, हे समजूनच घेणार नाही, तर कशा प्रकारचं तुम्ही ते धारण करणार आहात? मग मी वरच जाईन. बघा, कितीही मोठा व्यक्ती असला, कितीही शक्तिशाली जर व्यक्ती असला, त्याचा नाश होतो. आणि त्याचा नाश करणारा इतकुशीकच ताकद असणारा व्यक्ती असतो, नाश करतो त्याचा पूर्ण. म्हणून कधी आपल्या मनामध्ये आपण गर्व उत्पन्न होऊ द्यायला पाहिजे. कशालाच अनुसरून. तुमची ताकद असेल, तुमचे पैसे असतील, तुमची बुद्धिमत्ता असेल, तुमचं सौंदर्य असेल, या कुठल्याही गोष्टीला अनुसरून मीपणा उत्पन्न नाही झाला पाहिजे, गर्व उत्पन्न नाही झाला पाहिजे, अहंकार उत्पन्न नाही झाला पाहिजे. आणि झाला तर त्याला विरघळवता आला पाहिजे, त्याला वाढू देता कामा नाही. आणि जर तो वाढतो तर ते आपल्या स्वतःच्या नाशाचं कारण बनतो. उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजू शकतो. मी तसं सूत्रसंचालन करत असल्यामुळे जास्त काही बोलत नाही, पण सांगतो तुम्हाला एक उदाहरण. उदाहरणानं बऱ्यापैकी गोष्टी समजतात. लेकराला शांत करायचं असत आणि नाही शांत झाले तर मग दार उचलून बाजूला घेऊन जा आपल्या विहाराकडे. तर पूर्वीच्या कालावधीमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी 80,000 हत्तींचा कळप राहत होता. जातकामध्ये उदाहरण आलेलं आहे 80,000. आणि या 80,000 जे काही हत्ती आहे यांचं नेतृत्व करणारा एक अतिशय बलवान, शक्तिशाली, सामर्थ्यशाली एक हत्ती होता. बोधिसत्व म्हणून ते गणले गेले. बोधिसत्व तिथे उत्पन्न झाले. आणि मग काय व्हायचं की ते जंगलामध्ये चरायचे आणि तळ्यावरती पाणी प्यायला यायचे तिथे. मग एक वेळेचा प्रसंग हे सर्वचे सर्व हत्ती पाणी पिण्यासाठी येऊ लागले. 80,000 म्हणजे प्रचंड कळप मोठा तो. आणि त्या हत्तींच्या येण्याच्या रस्त्यामध्ये एका चिमणीने अंडे दिले आणि तिने ते उगवले अंडे. आणि नेमकेच त्याच्यातून ते पिला निघाले. त्या पिलाला काही उडता येत नव्हतं. चिमणी तिने पाहिलं की समोरून एवढा मोठा हत्तींचा कळप येत आहे, तर माझ्या पिल्ले चिरडून मरतील. म्हणून जो सर्वात पुढे हत्ती होता, जो बलवान होता, शक्तिशाली होता, त्या हत्तीच्या समोर जाते, त्याला वंदन करते, हात जोडते, विनंती करते, म्हणते हत्ती दादा इथं माझे पिल्ले आहेत ना, त्याच्यावरती तुम्ही पाय नका देऊ. ते मरून जाते, चिरडून जाते. तो म्हणतो ठीक आहे भगिनी, मी नाही देणार त्याच्यावर पाय. तो मग तो हत्ती विचार करतो की ठीक आहे मी याच्यावर पाय नाही देणार, पण हे बाकीचे तर देतील ना. मग हे कोणाकोणाला विनंती करणार आहे? आणि याचे पिल्ले तर जगले पाहिजे. म्हणून मग त्या हत्तीने काय केलं की तो थोडासा पुढे आला आणि त्या चिमणीचे जे पिल्ले आहेत ते आपल्या 4 पायाच्या मध्यभागी घेऊन उभा राहिला तिथे. मग जे हत्ती यायचे पाठीमागून इकून घासून जायचे, इकून घासून जायचे, इकून घासून जायचे, हा तो तिथेच उभा. त्या हत्ती त्याच्या पोटाच्या खाली सुरक्षित आहे. त्यानंतर काय झालं की साऱ्याचे सारे हत्ती निघून गेले आणि मग पाठीमागे एक हत्ती राहिला. तो बी तसा शक्तिशाली होता, सामर्थ्यशाली होता, बलवान होता, तरुण होता. मग हे सर्व हत्ती निघून गेले आणि एक पाठीमागे राहिला. मग हा जो बोधिसत्व हत्ती येतो तो म्हणतो की हे भगिनी, तो पाठीमागे राहिलेला हत्ती आहे ना, तो काही माझं ऐकत नाही. म्हणून तू जशी मला विनंती केली तशा प्रकारची तू त्यालाही विनंती कर की माझ्या पिलावरती पाय नका देऊ. तर बघ मी तर तुझ्या पिलावर पाय दिला नाहीच नाही, परंतु एवढ्या 80,000 जे हत्ती आहेत या सर्वांच्या पासून मी तुझ्या पिलाचं रक्षण केलेलं आहे. आता तो ऐकत नाही माझ्यावर, मी काय करू त्याला? तर तू त्याला विनंती कर. ते म्हणते ठीक आहे हत्ती दादा, तुमचे उपकार आहे की तुम्ही माझ्या पिलाचं रक्षण केलं. आणि तो हत्ती पुढे निघून जातो. पाठीमागून तो हत्ती येतो, हात निघून गेला.
मग त्या हत्तीला ती विनंती करते, मग त्या हत्ती, दादा माझ्या पिलावरती पाय देऊ नका, त्यांना काही उडता येत नाही, त्या रस्त्यातच जाते ते. तो तेव्हा तू काय करशील माझ्यावर, तुझ्या पिलावर मी पाय दिले तर तू काय करशील? तर मी तर करू शकणार नाही काय, पण तू काऊन पाय देता माझ्या पिलावर? ते मरतील ना, आणि मी काय बिघडवलं तुमच्यावाला? आणि मला काय माहिती आहे की तुम्ही या रस्त्याने येणार आहे म्हणून? तुम्ही नाही का माझ्या पिलावर पाय देऊ? तू माझ्या तोंडी लागू राहिली का? आणि तो हत्ती त्या पिलावरती पाय देतो, चिरडून टाकतो, त्याच्यावरती मलमूत्र विसर्जन करतो आणि निघून जातो. चिमणी आंतरिक पेटते. याने माझ्या पिलाचा नाश केला, तर ठीक आहे, जोपर्यंत मी याचा नाश करणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ राहणार नाही. आता चिमणीची ताकद कुठे आणि त्या हत्तीची ताकद कुठे, तुलना होऊ शकते का? नाही का? हिमालयाची आणि वारुळाची तुलना नाही होऊ शकत ना. एखादा वारुळ असतंय तर त्याची तुलना हिमालय पर्वताशी नाही होऊ शकत. तर तशा प्रकारचे त्या हत्तीच्या ताकदीची आणि त्या चिमणीच्या ताकदीची तुलना होऊ शकते का? तुलना नाही होऊ शकत. पण ती काय म्हणते की मी याचा नाश करेन, आणि तिथून पुढे ती कामाला लागते. काय काम करते? एका कावळ्याची सोबती करते, कावळ्याची सेवा करते. मग काही दिवस झाल्यानंतर तो कावळा म्हणतो की चिमणूताई, तू माझी खूप सेवा केली, मी तुझ्यासाठी काय करू सांग, तुझे ऋण फेडायसाठी. तर ते म्हणते, कावळा दादा माझ्यासाठी फक्त एकच काम करा, हा जो मागचा हत्ती आहे ना याचे दोन्ही डोळे फोडून टाका, बस एवढंच काम करा. म्हणजे ठीक आहे, मी करून टाकतो ते काम, काय अवघड नाही. तो कावळा उडतो आणि त्या हत्तीच्या डोक्यावर बसतो. मग इकून त्याला ते हे करतो, तर त्या हत्तीला चांगलं वाटते, तो शांत राहतो. पटकन एक डोळा फोडून टाकतो तो चोचीने, बरोबर रक्त वाहतो. आणि त्या फुटलेल्या डोळ्याच्या याच्यामध्ये तो राहतो, तर लगेच दुसरा डोळा फोडून टाकतो, दुसऱ्या डोळ्यातून रक्त वाहते. डोळा फुटला, प्रचंड डोळ्यामध्ये आग आहे आणि दिसत काहीच नाही, एकदम परेशान, रक्त सांडतं डोळ्यातून. आंधळा झाला, पिण्यासाठी पाणी नाही, चरण्यासाठी मन लागत नाही, डोळ्यामध्ये आग आहे. तेवढ्या या परिस्थितीमध्ये ती चिमणी उडत्या माशीची सेवा करते. हे जे आपल्या स्वतःवर बसताना मासे आहे याची. मग ते मासे म्हणते की चिमणूताई, तुझी काय सेवा करू मी, तू माझ्यावाली खूप सेवा केली, तर मी काय सांग, मला काही काम तुझ्यावाला काय असेल तर ते म्हणते की मासेताई, माझ्यावर फक्त एवढं एक काम कर की हा जो हत्ती आहे ना याच्या दोन्ही डोळ्यामध्ये तुझ्यावाली विष्ठा टाक. मासेची विष्ठा म्हणजे आळ्या, आसाड्या पडतात, है की नाही? आणि मग ते मासे तशा प्रकारचे करते, तर त्या हत्तीच्या दोन्ही डोळ्यामध्ये आळ्या पडतात आणि त्या आळ्या त्याचे डोळे कुरतडतात, खायला लागतात. आता पहिल्यापेक्षा प्रचंड आग आहे, तकलीफ आहे आणि तहान खूप लागलेली आहे, दिसत नाही कोणत्या ठिकाणी जावं, काय करावं, अन्न खाल्लं जात नाही आहे, अतिशय परेशान आहे. तशामध्ये ते चिमणी एका बेडकाची मैत्री करते. बेडूक जो पाण्यामध्ये राहतो ना, ओरडतो तो त्याची. आणि मग तो बेडूक म्हणतो की चिमणूताई, मी तुझी काय सेवा करू, सांग मला तुझ्यावर काही काम, तुला काय मदत करायची, तू माझी सेवा केली. तर ते चिमणी म्हणते की बेडूक दादा, माझ्यावर फक्त एक काम आहे की जी उंच टेकडी आहे, टेकडीवर जा आणि तिथून फक्त तू ओरड, बस, बाकी काहीच नको करू. म्हणतो ठीक आहे. तो बेडूक उंच टेकडीवर जातो आणि तिथून ओरडायला सुरुवात करतो. तोपर्यंत कसे बी 10-15 दिवस गेलेले असतात आणि इतक्या दिवसापासून त्याला पाणी नाही, तर पाण्याने खूप व्याकुळ झालेला असतो. आणि समीकरण असं आहे की जिथं पाणी असतं तिथं बेडूक असतो. आणि बेडूक कुठं ओरडतो? डोंगरावरती. मग या हत्तीला असं वाटतं की पाणी तिकडे आहे, तळ तिकडे आहे, आणि त्या बेडकाच्या ओरडण्याच्या दिशेने तो हत्ती चालायला लागतो. आंधळा, त्याला दिसत नाही काही. तो चालतो आणि मध्यभागी जातो, त्याचा पाय घसरतो आणि हत्ती खाली पडतो. हत्ती खाली पडला की त्याचे तुकडे होतात, सारे मृत्यूला प्राप्त होतो. आणि तो हत्ती मेल्यानंतर मग चिमणी त्या हत्तीवरती बसून त्याचा मांस खाते. म्हणजे तूच माझ्या पिलाला मारला ना,
तूच माझ्या पिलाला चिरडलं ना, आता मी तुझं मांस खाते. उदाहरण आहे समजण्यासाठी की त्या हत्तीने आपल्या स्वतःच्या मनामध्ये मीपणा उत्पन्न केला, गर्व उत्पन्न केला, अहंकार उत्पन्न केला. त्याला त्याच्या ताकदीचा अतिरिक्त अशा प्रकारचा गर्व उत्पन्न झाला की माझं काय करू शकते. मी टाकतो तुझे पिरं मारून, तू काय करते माझ्यावर. इतकुशी चिमणी, इतकुशी तिच्यावर ताकद असणारी आणि एवढा बलाढ्य असणारा हत्ती, त्या चिमणीने तिच्या डोळ्याच्या समोर त्याला मारून टाकलं. तर भगवान म्हणतात आपल्यामध्ये उत्पन्न होणारा हा जो काही विकाराचा मळ आहे, गर्वाचा, अहंकाराचा, मीपणाचा, तर हा अशाच प्रकारचा आपल्या स्वतःच्या नाशास कारणीभूत ठरतो. म्हणून क्लीनता असावी, नम्रता असावी, विनयशीलता असावी, त्याच्यामध्ये गर्वाचा नामोनिशाण नसावा. नाहीतर कधी कधी काही उपासक थोडं भंतेजीला दान करतात आणि भंतेजीवर रुबाब गाजवतात. बिचारे काही भंतेजीला डील करता येत नाही, ते चुपचाप राहतात. तो त्यांची रविवारच जाते. तर यानं काय असं फळ येत नाही चांगलं पुण्यकर्माचं. दान केलं तर पुण्यकर्म जरूर होत आहे, पण त्याच्यामध्ये जर अशा प्रकारचा मीपणा वाढतोय, अहंकार वाढतोय, गर्व वाढतोय, तर त्या व्यक्तीची हानी होते. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की आपल्या या भागामध्ये सुंदर अशा चांगल्या प्रकारची ही जागा आहे. डेव्हलप करण्यासाठी खूप चान्सेस आहेत, खूप संधी आहे. जर आपल्या स्वतःच्या पुण्यकर्मासाठी काही लोकांनी जर काही भाग जर वाटून घेतला आणि या ठिकाणी कमीत कमी एवढं जर ठरवलं की आम्ही सर्व बाजूने बाड लावून देऊ. बाड लावायची तर काळी माती टाकावं लागेल, त्याला कंपाऊंड होईल चांगल्या प्रकारचं. काही ठिकठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारचे झाडं लावू. काही गव्हर्नमेंटच्या योजना असतील त्या युक्त उपलब्ध करून देण्यासाठी भंतेजीला आम्ही मदत करू, तर आपलं विहार चांगल्या प्रकारचं होईल. तर हे तुमचं पुण्यकर्म असेल. आणि जे दान करतील त्यांचं त्यामध्ये खूप मोठं पुण्यकर्म असेल. आणि जे विहारासाठी दान करतात, जे भिक्षुनिवासाठी दान करतात, त्यांचं खूपच मोठं पुण्यकर्म होत आहे. आणि म्हणून 1-2 मिनिटाचं एक छोटंसं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. सिद्धार्थ नावाच्या सम्यक संबुद्धाच्या कालावधीमध्ये सारणाचं उदाहरण आहे की त्या ठिकाणी एक श्रद्धा संपन्न कुटुंब नियमितपणे विहारामध्ये जायचे. त्यामध्ये एक तरुण मुलगा दररोज विहारामध्ये जायचा, धर्मश्रवण करायचा, उपवासशील पालन करायचा, नियमितपणे 5 शील पालन करायचा आणि भिक्षुसंघाचा उपासक. आणि खूप धनवान असल्यामुळे त्याच्या घरी नेहमीसाठी भोजन असायचं आणि सर्व व्यवस्था तोच करायचा भिक्षुसंघाची. अनमॅरिड. त्याच्या चित्तामध्ये खूप श्रद्धा उत्पन्न झाली आणि मग तो काळा वेळाला अनुसरून तरुण झाला. तर त्याचे आई वडील त्याच्या मागे लागले, बघा तू लग्न कर. तर तो म्हणतो, भाऊ मी काय लग्न नाही करत आहे, मला पुण्यकर्म संपादन करायचंय, पुढे चालून मी प्रवर्जित होऊन निघून जाईल. त्याच्या आई वडील मला नाही बाळा लग्न करायचंय. मग अशा प्रकारचं त्यांचं ते सुरू झालं. आणि मग त्याच्याच मामाची मुलगी, ते तसेच त्याच्यासारखे धनवान, 80 कोटी रुपयाची धनसंपत्ती, यांच्याकडे 80 कोटी रुपयाची, त्यांच्याकडे 80 कोटी रुपयाची, मान धनवान. ते पोरगी सुंदर लावण्यवती आणि त्याच्या समान जातीतील, समान कुळातील ती मुलगी. तर त्याची आई मागणी घालते. तिची आई म्हणते की माझी मुलगी करा. आणि ज्यावेळेस त्या मुलीचं नाव समोर येतं तर त्यावेळेस त्या मुलाला कळतं की श्रद्धावान नाही आहे. ही सुंदर आहे गोष्ट ठीक आहे, माझ्या समान कुळातील, समान जातीची आहे, पण दानी नाही आणि श्रद्धावान नाही आहे. नाही भिक्षुसंघाची सेवा करते, नाही भिक्षुसंघाला दान करते, नाही उपवासाचे पालन करते. तर मला अशी बायको नाही पाहिजे. मग तो त्याच्या आईला सांगतो की मला ती सोबत नाही लग्न करायचंय. त्याची आई विचारते तू काऊन नाही लग्न करत आहे. मग ते सांगते की त्याच्यामध्ये ती जी आहे ना, त्याच्यामध्ये गुण नाही आहे, ती श्रद्धा संपन्न नाही
ती दानी नाही आणि ती उपवासाचे पालन पण करत नाही, भिक्षू संघाची सेवा पण नाही करत आहे. तर त्यामुळं मला ते सोबत नाही लग्न करायचं. आणि ही गोष्ट त्या मुलीच्या आईला कळली. तर ते मुलीची आई नाराज झाली. केवढं चांगल्या प्रकारचं स्थळ आहे, आमच्या समान कुळातील समान जातीतील आहे, मुलगा सुंदर आहे, श्रद्धा संपन्न आहे. आणि असं चांगल्या प्रकारचं स्थळ जर केवळ माझ्या मुलीच्या या दुर्गुणामुळे जात असेल तर तिचे दुर्गुण दूर व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये सद्गुण उत्पन्न व्हायला पाहिजे. आणि मग आई आपल्या मुलीवरती खूप जीव म्हणजे प्रेम करते. आणि मग ती काय करते की ती भिक्षू संघाला निमंत्रित करते आणि मुलीला सांगते की बेटा तुला हे सारं काम तुलाच करायचंय. भिक्षू संघाला बसण्यापासून त्यांच्या स्वागतापासून हात धुण्याला पाणी देण्यापर्यंत त्या साऱ्या गोष्टी तुला करायच्या आहेत. आणि ती मुलीची आई त्या मुलीकडून या गोष्टी करून घेते. वारंवार अशा प्रकारचं. तर एक निसर्गाचा नियम आहे की सर्वची सर्व बदलणार आहे आणि ते आहे. मग असा एक काळ निर्माण झाला की ती अश्रद्धावान होती तर श्रद्धावान बनली. तिला कुठल्याही प्रकारच्या उपवासशीलामध्ये रस नव्हता. ती कडक उपवासशील पालन करू लागली आणि भिक्षू संघ दिसता क्षणी खूप प्रसन्न होऊ लागली आणि स्वतः ती दान करू लागली. मग दानी बनली, सदाचारी बनली, श्रद्धा संपन्न बनली. आणि त्यानंतर तिच्या आईनं परत निरोप पाठवला, तुमचा मुलगा जे म्हणत आहे तर ते दुर्गुण माझ्या मुलीमध्ये नाही आहेत, तर सदाचार आहेत, सद्गुण आहेत, माझ्या मुलीसोबत लग्न करायला. मग त्या मुलाची आई म्हणते की बाळा ते मुलगी तर चांगली आहे अशा प्रकारे, मग ती जर असं करत असेल तर मग करतो मी तिच्यासोबत लग्न. आणि त्या मुलाने तिच्यासोबत लग्न केलं. मुलगी घरी आणली. घरी आणल्यानंतर परत तो तिला सांगतो की तुला जर या माझ्या घरामध्ये जर सुखानं राहायचं असेल तर तुला 2 गोष्टी कराव्या लागतील. एक गोष्ट म्हणजे तुला भिक्षू संघाला दान करायला लागेल, त्यांची सेवा करायला लागेल. आणि दुसरी गोष्ट माझ्या आईवडिलांची तुला सेवा करायला लागेल. जर तू या गोष्टी करशील तर या घरामध्ये तू सुखपूर्वक राहशील आणि नंतर तू या घरामध्ये एक दिवस नाही राहू शकणार. त्या मुलीला सुखानं राहायचं असते आणि ह्या गोष्टी ती निमूटपणे शांतपणे ते समजावून घेते आणि आपल्या स्वतःच्या आचरणामध्ये उतरवते. ते आपल्या सासऱ्याला खूप चांगल्या प्रकारचा जीव लावते. ज्या दिवशी भिक्षू संघाचं त्यांच्या घरी भोजन असतं त्या दिवशी साऱ्या गोष्टी ती करत राहते, आपल्या पतीला साथ देते. तो प्रसन्न होतो, म्हणतो भाऊ माझी पत्नी चांगली आहे. आणि दोघं पती पत्नी भिक्षू संघाचे खूप चांगल्या प्रकारची सेवा करतात, दान करतात, त्याग करतात. पुढे चालून त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होतं की भगवान म्हणाले की जीवितांग अनियतांग मरणांग नियतांग, जिवंत राहणं हे अनिश्चित आहे, मरण हे निश्चित आहे. सम्यक संबोध म्हणतात. तर जरी मी आज तरुण दिसलो तर उद्या माझ्या बाबतीमध्ये काय होईल हे नाही सांगता येणार. तर भाऊ मी मरायच्या अगोदर का पुण्यकर्म करू नये. आणि मग अशा प्रकारचं पुण्यकर्म की जे मला या लोकांमध्ये आणि परलोकामध्ये सहाय्यक बनेल, माझा आधार बनेल, अशा प्रकारचं मी पुण्यकर्म केलं पाहिजे. आणि ते कोणतं पुण्यकर्म आहे तर मग भगवान म्हणतात की मग ते भिक्षू निवासस्थान निर्माण करणं आहे, विहाराची निर्मिती करणं आहे. तर मग ठीक आहे, असं मोठं दान मग मी करतो. आणि तो आपल्या पत्नीला विश्वासात घेतो आणि म्हणतो की आपल्याला असं असं करायचं आहे. ती पण खूप श्रद्धा संपन्न बनते. तर ती लगेच तात्काळ हो म्हणते की ठीक आहे, मी तुमच्यासोबत आहे, तुम्हाला जसं पुण्यकर्म करायचं ते करा, मी तुमच्यासोबत तुम्हाला मदत करू लागते. आणि पाहता पाहता सारनाथला अतिशय सुंदर अशा प्रकारच्या भिक्षू निवासाची निर्मिती होते. इकडे भिक्षू निवासाची निर्मिती होते आणि त्या ठिकाणी सोन्याच्या झारीने ते पाणी सोडून सम्यक संबोधाला ते निवासस्थान दान केलं जातं. तो उपासक, तो नंदी नावाचा उपासक आणि त्याची रेवती नावाची पत्नी, हे दोघं जण असं पाणी टाकून दान करतात. तोपर्यंत याचे आई वडील मृत्यूला प्राप्त झालेले असतात. आणि दोघं पती पत्नी मग ते काम करतात. पूर्ण होतं ते. भिक्षू संघाला निमंत्रित करतात आणि भिक्षू संघाचं भोजनदान झाल्यानंतर हे दान पुण्यकर्म करून घेतात. अतिशय प्रसन्न होतात. दान देण्याच्या अगोदरही खूप प्रसन्न असतात, दान देतानाही खूप प्रसन्न असतात आणि दान देऊन झाल्यानंतर सुद्धा खूप प्रसन्न होतात की आमच्याकडून जे पुण्यकर्म व्हायला पाहिजे ते आता होऊन पडलेलं आहे. खूप प्रसन्न, खूप आनंदित दोघंही पती पत्नी. त्यानंतर 2-4 दिवसामध्येच
भगवान बुद्धाचे द्वितीय अग्रस्थावर महामोगलायन नावाचे भिक्षू, हे सर्व भिक्षूमध्ये वृद्धिबलामध्ये अग्र होते. आणि ते ठरवतात की ठीक आहे, आपण नेहमीसाठी इथे चारिका करतो, तर आज आपण 53 देवलोकामध्ये जाऊ. आणि म्हणून आपलं ते चिवर घेतात, संघाटे घेतात, भिक्षपात्र घेतात आणि इथून अंतर्धान होतात 53 देवलोकामध्ये जातात चारिका करण्यासाठी. आणि 53 देवलोकामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचे जे काही देवतांचा राजा शेखर आहे तो समोर येतो, त्यांना अभिवादन करतो. तो या म्हणते आपलं स्वागत आहे, खूप दिवसानंतर या ठिकाणी आपलं येणं झालं. शेखर वंदन करतो, निघून जातो. आणि त्यानंतर मग काही देवपुत्र येतात, बंतेजीला वंदन करतात. आणि मग बंतेजी म्हणतात, हा महाल कोणासाठी तयार झालेला आहे, हे विमान कोणाचं आहे. विमान देवतांच्या भूमीमध्ये जे निवासस्थान असते त्या निवासस्थानाला विमान म्हणतात. आणि मग ते महामोगलायन बंतेजी विचारतात की एवढं सुसज्ज, एवढं सुंदर, चांगल्या प्रकारचं हे निवासस्थान कोणाचं आहे, कोणासाठी तयार झालेलं आहे. तर त्यावेळेस ते देवपुत्र म्हणतात, म्हणते हे सारनाथ या ठिकाणी एक नंदी नावाचा उपासक आहे, त्याने एक भिक्षू निवासस्थान भगवंताला दान केलेलं आहे. तो अजून तरुणच आहे, त्याचं आयुष्य पण अजून बरंच आहे. तर म्हणते तो तिथून चूज झाल्यानंतर तो या महालामध्ये येऊन राहील, त्याच्यासाठी हा महाल तयार झालेला आहे. सर्व प्रकारच्या पंचकाम भोगाने ते युक्त आहे. तो दिव्य सुख शांती आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यासाठी निर्माण झालेला आहे. ते देवपुत्र असं काही माहीत सांगतात, तोच त्याच्यातून 500 अप्सरा येतात आणि त्या बंतेजी समोर येतात, बंतेजीला वंदन करतात आणि बंतेजीला म्हणतात, बनते आम्ही त्या नंदयाची परिचारिका बनू, आम्ही त्याचं मन लुभावणारे असो, आम्ही त्याची सेवा करणारे असो. बनते पण ते अजून आम्ही त्यांना पाहिलं पण नाही आहे, ते अजून इथे आले पण नाही आहेत. तर बनते आम्ही तुम्हाला विनंती करतो, आम्ही तुम्हाला याचना करतो की त्या नंदियाला इथे लवकर पाठवून द्या. आम्ही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत, आम्ही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत. त्या 500 परिचारिका, 500 अप्सरा त्याच्या परिचारिका बनतील, त्याच्या बायका बनतील. महामोगलायन बंतेजीने त्यांचा संवाद ऐकला. तिथून अंतर्धान होतात आणि भगवंताच्या समोर येऊन उत्पन्न होतात, भगवंताला अभिवादन करतात आणि म्हणतात, बनते असं पण असते का की या ठिकाणी कोणी दान केलं आणि त्या पुण्यकर्माचं फळ तो जिवंतच आहे, तर परलोकामध्ये त्याचं तिथे निवासस्थान पण तयार झालं. म्हणते असं पण असते का. तर त्यावेळेस स्वतः सम्यक संबुद्ध म्हणतात, आयुष्मान महामोगलायन, हे तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या कानानं ऐकलेलं आहे, तरी सुद्धा मला विचारता. मग हा म्हणते मी स्वतः माझ्या डोळ्याने सुद्धा पाहिलं आणि मी कानाने सुद्धा ऐकलं की नंदियासाठी अतिशय कामभोगाने युक्त असलेला तो महाल त्या ठिकाणी तयार झालेला आहे. तर भगवान म्हणतात, हा मोगलायन हे पुण्यकर्माचं अशाच प्रकारचं असतं की जसं की आपले सखे नातेवाईक परलोकामध्ये गेले, परदेशामध्ये गेले आणि त्या ठिकाणी खूप दीर्घ कालावधीपर्यंत ते राहिले आणि परत जर मायदेशी येत आहेत तर विमानतळावरती त्यांचे रक्तसंबंधी लोक, त्यांचे प्रियजन खूप प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचं स्वागत करतात की नाही, है ना, खूप स्वागत करतात. तर भगवान म्हणतात की मोगलायन त्याचे नातेवाईक फक्त त्याला एकच प्रेझेंट देऊन स्वागत करतात, पण जो व्यक्ती पुण्यवान आहे, जो व्यक्ती दानी आहे, जो व्यक्ती त्यागी आहे, तर त्या व्यक्तीचं जे दान पुण्यकर्म आहे तर ते दान पुण्यकर्म परलोकामध्ये त्याचं 10 प्रकारच्या वस्तूंनी स्वागत करतात. आतुरतेने वाट पाहतात की आम्हाला याचं स्वागत करायचं आहे, तर आपल्या त्या पुण्यकर्माचं फळ असतंय. हे जोपर्यंत आम्ही ऐकणार नाही, जोपर्यंत आम्ही ते आमच्या मनामध्ये धारण करणार नाही, तोपर्यंत आम्ही त्या मार्गावरती कसे चालणार आहोत. आज तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, जी असेल ती, उद्या मृत्यूला प्राप्त झाले त्याचे वारस बनणारे अनेक आहे, तुमच्यासोबत काही नाही आहे. तुम्ही जे काही दान केलं गेलं तीच तुमची धनसंपत्ती तुमच्या सोबत आहे, ते तुमची परलोकामध्ये तुमचं स्वागत करेल, अतिशय वैभवाने तुम्हाला संपन्न बनवून देईल. ते तुम्ही पेरलेलं बीज आहे. आणि म्हणून आपण पाहतो की बाजरीचा एक दाणा जर जमिनीमध्ये पेरला तर त्याला जे कणीस येतं त्या कणसाला एकच दाणा असतो का, नाही का, हजारो असतात, लाखो दाणे असतात. तर तशाच प्रकारे भिक्षू संघाच्यासाठी जे उपासक उपासिका दान पुण्यकर्म करत असतात
तर त्यांच्या दानाचं जे फळ येते ना, तर भगवान म्हणतात अल्पदिन्नं बहु होते, बहुदिन्नं बहुतरं. अरे अल्प जर दिलं तर अनेक होते की त्याची गिनता नाही, आणि अधिक जर द्याल तर मग ते मोजता येत नाही. मग ते अप्रमेय असतं, अमर्याद असतं, अगाध असतं. जसं की आपण समुद्राचं पाणी हे लिटरमध्ये मोजू शकत नाही, जसं की नदीतील वाळूचे कण हे आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही, तशा प्रकारचं त्या पुण्यकर्माचा असंख्य अशा प्रकारे विपाक येतो, फळ येतं आपण केलेल्या दानाचा. आणि म्हणून आपण आपल्या चित्ताला चिटकलेली जी आसक्ती आहे, जी मी आणि माझेपणाची जी भावना आहे, तर ती थोडी थोडी दूर केली पाहिजे, त्यागली पाहिजे, आणि दान पुण्य कर्म केलं पाहिजे. कोणावर उपकार म्हणून नाही, स्वतःवरती उपकार होण्यासाठी. आपण जमिनीमध्ये पेरतो तर जमिनीवरती उपकार नाही करत, अजिबात जमिनीवरती उपकार करत नाही. उलट आपण त्या जमिनीमध्ये धान्य पेरल्यानंतर खत पण देतो, पाणी पण देतो, निंदून पण काढतो, आणि ढोरावासराला तिथे जाऊ देत पण नाही, खाऊ पण देत नाही. ते स्वराज्य त्याला कोणाला चोरून पण नेऊ देत नाही, आपण त्याचं रक्षण करतो. आणि हे सर्व केल्यानंतर शेवटी मग धान्याची रास पडते, आणि ते पाहून शेतकरी सुखावतो, आनंदित होतो की माझ्या कष्टाचं हे फळ आहे. काय जमिनीवरती उपकार केले? जमिनीवरती उपकार केले का? नाही उपकार केले. स्वतःवरती उपकार केले, त्या जमिनीमध्ये पेरून की त्याला अनेक पटीनं प्राप्त झाला. तशा प्रकारे ज्याला असं वाटतं की आमचं हित झालं पाहिजे, आम्ही वैभवाने संपन्न झालो पाहिजे, तर त्यांनी दान केलं पाहिजे. ज्याला असं वाटतं की आम्हाला दीर्घायुष्याचा लाभ झाला पाहिजे, आम्हाला निरोग अवस्था प्राप्त झाली पाहिजे, आणि आम्हाला सौंदर्याची प्राप्ती झाली पाहिजे, तर त्यांनी दररोज 5 शील पालन केले पाहिजे, आणि 8 दिवसातून 1 दिवस उपवासाचे पालन केलं पाहिजे, तर त्यांना ह्या गोष्टी प्राप्त होतील. आम्ही आपसामध्ये बोलत बसतो, लेकरासोबत खेळत बसतो, कसं आम्हाला समजाल? काय सांगतात म्हणतेची, कशासाठी सांगतात, काय करणार आहे आम्हाला ढेकळं हे नागाटीची? म्हणून आपण शांत चित्तानं ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. का तर तुम्हाला वारंवार नाही ऐकायला मिळत ना, कधी कधीच ऐकायला मिळतं, ज्यावेळेस भंतेची धम्मपरिषद जेवतात त्यावेळेस, ज्यावेळेस भंतेची वर्षवास करतात त्यावेळेस. आणि म्हणून त्यांना जसं येतं तसं तुम्ही त्यांचे उपकार मानले पाहिजे, तुम्ही त्यांना दान दिलं पाहिजे, तुम्ही त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे, तुम्ही त्यांचा मान सन्मान केला पाहिजे, आणि त्यांना इथं सुखपूर्वक ठेवलं पाहिजे की याच भंतेजीमुळे आम्हाला एवढा मोठा विशाल भिक्षू संघ मिळत आहे, याच भंतेजीमुळे आम्हाला चांगल्या प्रकारचं धर्मश्रवण करायला मिळत आहे, याच भंतेजीमुळे आम्हाला दान करायला संधी मिळत आहे. म्हणून तुम्ही त्यांचे उपकार मानले पाहिजे. आणि जर तुम्ही असं करत राहाल तर एक कृतज्ञतेची जाणीव तुमच्यामध्ये असेल, तो एक सद्धर्म तुमच्यामध्ये वाढीस लागेल. आणि म्हणून हे सर्व करत असताना आपण आपल्या जीवनामध्ये जे काही बाबासाहेबांनी आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत, केवळ बाबासाहेबाचा उदो करत काहीच सफल नाही होणार. बाबासाहेबांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, तर त्या गोष्टी आपण आपल्या आचरणामध्ये आणल्या पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणत होते की माझ्या नावाचा उदो नका करू, मी जे तुम्हाला सांगत आहे ते जर तुम्ही आचरण करत आहात तर त्याच्यामध्ये मला समाधान आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला भगवान बुद्धाचा धम्म दिला. त्या धम्मामध्ये हे शील आहे, सदाचार आहे, दान आहे, त्याग आहे, समाधी आहे, अशा गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत. आणि म्हणून आपण जर या मार्गावरती जर आरूढ होतो तर आपलं एक कल्याण होतं. आणि मग जो व्यक्ती अशा प्रकारचं दान पुण्यकर्म करतो, समाधीचा अभ्यास करतो, तर त्याच्या सर्व प्रकारच्या विकाराचा नाश होतो, अन्यथा होत नाही. आणि म्हणून आजच्या या प्रसंगाला अनुसरून ज्या भंतेच्या माध्यमातून आपल्याला ही जागा उपलब्ध झाली, असे कालवश पूज्य भदंत धम्मप्रिय जे महास्तवीर, त्यांनी आपल्यावरती खूप उपकार केले आणि आपले एक शिष्य इथं तयार करून ठेवले. त्या परिवाराचे सुद्धा या ठिकाणी खूप मोठं अशा प्रकारचं योगदान आहे की ज्यांनी त्या या ठिकाणी उपस्थित आहेत, की ज्यांनी आपला पती भिक्षू संघासाठी कायम स्वरूपाचा दान केला. मला आठवते, तुम्हाला माहिती असेल नसेल, मी सामन्यातच होतो आणि उस्मानपुरामध्ये माझ्यावाला वसवास होता. आई दररोज विहारामध्ये यायच्या, बऱ्याच महिला यायच्या, विहारामध्ये मावत नव्हत्या, त्यामध्ये बंकराई असायच्या. खूप दीर्घ कालावधी निघून झाला, त्याच्यावरती काय 1000 रुपये खर्च केले होते त्यांनी त्यांच्या घरच्याला शोधण्यासाठी, नाही सापडले. आणि एक दिवस अचानक भंतेजी आले, डायरेक्ट आले. आल्यानंतर त्या नगरामध्ये चारिका केले आणि विहारात येऊन थांबले. तर साहजिक आहे, ताईचे नातेवाईक आमच्या पोरीला सोडून गेला, अमुक केलं तमुक केलं, आता याचं चिवर काढायचंय, याला फटके द्यायचे ठेवून चांगले, तयारीने सर्व. आईला सांगितलं, म्हणलं बंदेचे जिथे जिथे जातील तिथे जर केवळ पंचशील जरी देतील
ते जे काय पुण्यकर्म होईल त्या पुण्यकर्मामध्ये तुमचा वाटा आहे, तुमचा हिस्सा आहे. आता तुम्ही जोर जबरदस्तीने चिवर काढसान, काढू देतील ते, आणि जस निघून जातील तर परत कधीच इकडे येणार नाही. काय करतील तुमचे नातेवाईक? आणि आता जर समजा ते चिवरामध्ये आहेत तर धम्माचं कार्य करतात तर चारही दिशेने त्याची प्रशंसा होईल, त्यांचा पुण्यकर्म होईल, त्या पुण्यकर्मामध्ये तुमचा सहभाग असेल. रेग्युलर विहारामध्ये येत होत्या गोष्टी समजल्या, तात्काळ समोर गेल्या आणि आपल्या नातेवाईकाला शांत केलं की ते आहे त्या स्थितीमध्ये मला ठीक आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नका. सर्व नातेवाईक शांत झाले. बनतेजी कंटिन्यू त्यांचं चिवर कंटिन्यू झालं आणि भिक्षू संघामध्ये राहिले. तिथून पुढे त्यांनी मग हे विहार निर्माण केले या ठिकाणी. आणि इथेच नव्हे तर मध्य प्रदेशमध्ये तिकडे जाऊन सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारचा धम्माचा प्रसार आणि प्रचार केला. त्यांच्या ठिकाणी जर कदाचित दुसरी एखादी स्त्री असते तर बंदीजी मला ते काही सांगू नका, हे मला गाऊन सोडून गेले, आता त्याचे चिवर काढायचे मी राहणार नाही. 10 दिवस झाल्यानंतर आम्ही सामने शिबिर घेतो. 10 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवसापासूनच त्याचे घरचे लोक मागे लागतात, बंदीजी आणि मग किती वाजता चिवर काढणार आहे तुम्ही, आणि मग आम्ही कोणते कपडे आणले पाहिजे, आणि मग आम्ही काय केलं पाहिजे. अजून 10 दिवस तर बघू द्या. नाही, त्याला वाटतं कैशिक यांचं चिवर निघालून कैशिक नाही, कैशिक ते घरी येतील अशी अपेक्षा करणाऱ्या स्त्रिया आहे. नवरा बाहेर गेला की 10 वेळेस फोन करतात, कुठे आहे तुम्ही, तुमचा फोन आला नाही, तुम्हाला कसा उशीर होरायला, 10 वेळेस फोन करतात आपल्या पतीसाठी. कोणाला प्रिय पती? सर्वांना प्रिय आहे. असं असताना सुद्धा त्यांनी आपल्या भर तारुण्यामध्ये आपल्या पतीचं दान केलं. हा त्यांचा खूप मोठा त्याग आहे. आणि म्हणून सम्यक संबुद्धाच्या वचनाला अनुसरून ज्या परिवारातून, ज्या कुळातून भिक्षुक वा भिक्षुनी आजीवन भिक्षू संघासाठी दान केले जाते तर त्या परिवाराचे 7 पिढ्या नरकामध्ये जात नाही. 3 अगोदरच्या, 3 नंतरच्या आणि 1 वर्तमान काळातली या 7 पिढ्यांचा उद्धार होतो त्या एका चिवरामुळे. एवढं मोठं पुण्यकर्म त्यांचं संपादन होतं. आणि त्या लोकांना महाउपासक म्हणतात. तुम्ही दान करत राहा, तुम्हाला उपासक म्हणतील, दानदाते म्हणतील, दानपती म्हणतील, पण महाउपासक नाही म्हणणार, धर्माचे दायक नाही म्हणणार. ते तसं होण्यासाठी आपला मुलगा मुलगी किंवा आपल्या परिवारातील कोणी एक सदस्य भिक्षू संघासाठी कायम दान करायला लागतो, त्यावेळेस तुम्ही धर्माचे दायक बनता, महाउपासक बनता. आणि तो एक मान सन्मान, ते एक पुण्यकर्म बनकर परिवाराच्या कुळातून झालेले आहे. निश्चितच या पुण्यकर्मासाठी त्याही पात्र आहेत. आणि आज जे काय आपल्याला या ठिकाणी सुंदर हे सर्व पाहायला मिळतं तर ते त्यांच्या त्यागातून, बंतेजीच्या परिश्रमातून या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि तो वारसा आज या ठिकाणी आमचे पूज्य मनावी बंतेजी चालवत आहे. त्यांच्या माध्यमातून हा भिक्षू संघ या ठिकाणी उपस्थित आहे. तर आज मी थोडंसं जास्तच बोललो थोडंसं बोलणं आवश्यक पण होतं. तर या ठिकाणी आता 2 महास्तवीर आहेत, बोलणारे आहेत. तेव्हा आपण सर्वांनी अतिशय शांततेनं धर्मश्रवण करा. जी काही मी तुम्हाला धम्मदेशना दिली ती आपण धर्मश्रवण करावी. आपल्यातला जो काही मीपणा आहे, जो अहंकार आहे, जो गर्व आहे तो काढून टाकावा, त्याग करावा, दान करावा आणि आपलं स्वतःचं कल्याण स्वतः करून घ्यावं. कारण कोणी नाही सांगू शकत की नंतर आमचं काय होणार आहे. आता जे कराल तर तेच आपलं स्वतःचं असतं. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या प्रती एक मंगल कामना करतो आणि ही धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो. भवतो सब्ब मंगलम, भवतो सब्ब मंगलम, भवतो सब्ब मंगलम. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.